Hello students, welcome to new video of my channel. The first chapter from Science and Technology part 2, Heredity and Evolution. In this video, we are going to learn about the concept of heredity, hereditary material in the living organism as well as journey of genetics. Let's start with the concept of heredity. Heredity it is also called as inheritance, ज्याला मराठीमध्ये आपण अनुवंशिकता किंवा अनुवंशिक गुणधर्म. So what is heredity? Heredity is nothing but the process of transfer of biological characters from parents to the offsprings. That means from one generation to the next. एका पिढीकडून काही गुणधर्म वैशिष्ट्ये ही पुढच्या पिढीमध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणं म्हणजेच हेरिडिटी. जसं की आपल्या फॅमिलीमध्ये आपल्यामध्ये आलेले काही गुणधर्म हे आपल्या आईवडिलांसारखे आहेत. आईवडिलांमधले गुणधर्म हे त्यांच्या आईवडिलांसारखे म्हणजे आजी आजोबांसारखे आहेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे काही गुणधर्म हे आपल्या आजी आजोबांसारखे आहेत, मावशी किंवा आत्यासारखे आहेत किंवा मामा किंवा काकांसारखे आहेत. आता इथे तुम्ही बघितलं असेल की ही सगळी नावं जी मी घेतली, काका मामा, आत्या मावशी किंवा आजी आजोबा आणि आई वडील, हे सर्व लोक आपल्या ब्लड रिलेशनमध्ये येतात. म्हणजे हे गुणधर्म हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पेशींच्या स्वरूपामध्ये ट्रान्समिट होतात. ओके, काही ठराविक अशा गोष्टीच्या फॅक्टरच्या व्हायाच्या मार्फत हे गुणधर्म ट्रान्समिट होतात. अँड दीज फॅक्टर्स आर नथिंग बट द जीन. So, the transfer of biological characters from parents to the offsprings via genes, it is called as heredity. The word gene is not new for you. You have studied this topic as an introductory part in standard 9th. So, what are biological characters? मग biological characters म्हणजे काय? तर आपल्या त्वचेचा रंग असेल, आपली उंची असेल, आपल्या केसांची ठेवण असेल, आपल्या आयबॉलचा कलर असेल, आपल्या आवडीनिवडी असतील किंवा आपल्यामध्ये असणारी एखादी कला असेल. वनस्पतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर पानांची ठेवण, फळांची ठेवण, फळांचा रंग, फुलांच्या बाबतीत फुलांच्या पाकळ्यांचा रंग, बरोबर आहे, किंवा त्याची पानं धरण्याची किंवा फळं धरण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा बायोलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये होतो. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेनली जे रिप्रोडक्शन करतात अशा सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्यामध्ये आपल्याला हेरिडिटरी कॅरेक्टर्स हे दिसून येतात. ओके, नाव व्हाय देर इज ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर्स. हे ट्रान्समिशन का होतं, कशाच्या माध्यमातून होतं? The unit of transmission of the biological characters from parents to the offspring, that means unit of heredity, is nothing but the DNA, which is present in the nucleus. In the given image, you are observing that there is a cell containing a nucleus. In the nucleus, there is presence of chromosomes, and chromosomes are made up of a wonder molecule, that is DNA. So, हे hereditary transmission जे आहे, तर कॅरेक्टर्सचं ट्रान्समिशन जे आहे हे कोणाच्या माध्यमातून होतं, तर DNA माध्यमातून होतं. म्हणजे आपल्या पॅरेंट्सकडून आपल्या शरीरामध्ये काही DNA येतात आणि त्या अनुषंगाने काही वैशिष्ट्य ही वंशपरंपरागत एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे, त्या पिढीकडून त्यांच्या नेक्स्ट जनरेशनकडे ही कंटिन्यू केली जातात. नाव लेट्स स्टडी अबाउट DNA. ॲक्च्युली हा भाग तुम्हाला 9वीमध्ये झालेला आहे, पण कदाचित त्यावेळी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये थोड्याशा ह्या कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत, कारण ह्या कन्सेप्ट आपल्याला ह्या पाठाच्या पुढच्या भागामध्ये लागणार आहेत. सो DNA आपण अभ्यासूयात. DNA इज नथिंग बट द डबल हेलिकल मॉलिक्यूल. फर्स्ट ऑफ ऑल, डू यू रिमेंबर who investigated or discovered the double helical model of DNA? Try to find out the answer of this question. The name is given in the 9th standard textbook. So, DNA, which was discovered by the great scientist for whom for their discovery they achieve or got the Nobel Prize. So, the DNA, it is double helical molecule. Now, what is double helical? In the slide, in the figure, you are observing there are two strands which are coiled around each other. रिबन सारखे पट्टे दिसत आहेत जे एकमेकांभोवती गुंडाळले गेलेत. हे जे दोन पट्टे आहेत त्यांना म्हणायचं दोन स्ट्रँड. ओके, स्ट्रँड STRAND अशा दोन स्ट्रँडनी एकमेकांभोवती कॉईल झालेलं हे स्ट्रक्चर आहे आणि म्हणून ह्यासाठी आपण शब्द वापरतो हेलिकल. हेलिक्स माहिती आहे तुम्हाला,
त्याच्यावरून हेलिकल. कशाने बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. नाउ व्हॉट इज न्यूक्लिओटाइड? न्यूक्लिओटाइड इज अ सबस्टन्स which is made up of a pentose sugar, that means 5 carbon sugar called as deoxyribose, a phosphoric acid molecule and a nitrogenous base. अशा तिघांनी मिळून बनतो एक न्यूक्लिओटाइड आणि अशा नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्सनी बनलेला आहे हा DNA. ह्या फिगरमध्ये तुम्हाला बघा शुगर फॉस्फेट बॅकबोन दिसतं आहे इथे, बरोबर आहे. बॅकबोन म्हटलं आहे कारण ही जी निळी पट्टी आहे ही त्या शुगर फॉस्फेटने बनलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला रंगीबेरंगी असे शिडीच्या पायऱ्यांसारखे भाग दिसतात. हे रंगीबेरंगी स्ट्रक्चर्स म्हणजे कोण आहेत? तर नायट्रोजिनस बेसेस आहेत. मग किती प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस असतात? तर 4 प्रकारचे असतात. ॲडेनिन, थायमिन, गॉनिन अँड सायटोसिन. ओके. मग ह्यापैकी जे ॲडेनिन आणि गॉनिन आहेत त्यांना आपण प्युरिन्स असं म्हणतो आणि थायमिन आणि सायटोसिन्सला पिरिमिडिन असं म्हणतो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, का बरं ही नावं त्यांना प्युरिन्स किंवा पिरिमिडिन्स दिली गेली? सो डिपेंडिंग अपॉन देअर केमिकल स्ट्रक्चर, त्यांचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे यावरून त्यांचं वर्गीकरण हे प्युरिन आणि पिरिमिडिन अशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचे, ॲडेनिन आणि गॉनिन हे प्युरिन बेसेस आहेत आणि थायमिन आणि सायटोसिन हे पिरिमिडिन बेसेस आहेत. आता तुम्ही ही फिगर ऑब्झर्व केली तर तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे हा जो ॲडेनिन जो रेड कलरने दाखवला आहे हा बाइंड झालेला आहे थायमिन बरोबर. इथे सुद्धा हा रेड कलरचा ह्या स्ट्रँडवर आहे तरी पण तो बाइंड झाला आहे थायमिन बरोबर. इथे सुद्धा आपल्याला तसंच दिसून येतं. त्याचबरोबर जे गॉनिनचे बेसेस आहेत ते बाइंड झालेत सायटोसिन बरोबर. म्हणजे इथे आपल्याला काय दिसून येते? एक ठराविक अशा पद्धतीचं बॉन्डिंग दिसून येतं आहे. सो इन द DNA मॉलिक्यूल ॲडेनिन ऑलवेज बाइंड्स विथ थायमिन अँड गॉनिन ऑलवेज बाइंड्स विथ द सायटोसिन अँड व्हाईस वर्सा. अँड बिकॉज ऑफ देअर बॉन्डिंग बाय मीन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड, ह्या दोघांच्या बॉन्डिंग कोणामुळे तयार झालेलं आहे? हायड्रोजन बॉन्ड आहे त्या दोघांच्यामध्ये. देअर इज जस्ट लाईक रंग्स ऑफ द लॅडर, स्टेप्स ऑफ द लॅडर. ह्या शिडीसारख्या पायऱ्या इथे आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे प्रश्न पडेल हे 3' आणि 5' काय आहे? तर दिस इज द पोलॅरिटी. 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला DNAचं स्ट्रक्चर पुन्हा डिटेलमध्ये आहे, त्यावेळी तुम्हाला पोलॅरिटी ह्या शब्दाचा अर्थ तिथे लक्षात येईल. ओके. सो दिस इज द जनरलाइज्ड स्ट्रक्चर ऑफ द DNA. नाव व्हाय DNA इज इम्पॉर्टंट? हाऊ इट ॲक्ट्स ॲज हेरिडिटरी मटेरियल? सो the important part or the unit which is responsible or functional for transmission of the characters from one generation to the next, it is nothing but the genes. the character the feature काय आहे? genes. now what is gene? gene is nothing but the fragment of DNA. DNA molecule वरचा एखादा छोटासा भाग, एखादा छोटासा तुकडा म्हणजे काय? जीन. मग त्या तुकड्याला, त्या छोट्याशा फ्रॅगमेंटला एवढं महत्त्व का आहे? तर the gene controls structural and functional properties of the cells. सेलच्या सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, सेलच्या सगळे स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटीज, फंक्शन्स वेगवेगळे हे कोणाच्या अंडर कंट्रोल आहेत? जीनच्या अंडर कंट्रोल आहेत. कुठलं प्रोटीन तयार करायचं त्यासाठी कोणाकोणाची मदत घ्यायची, कोणाचा इनटेक होणार, कोणाचं आउटपुट होणार आहे, म्हणजे सेलमध्ये कोण येणार आहे, कोण जाणार आहे, कुठलं प्रोटीन तयार होणार आहे, कोणतं एन्झाईम तयार होणार आहे, हे सगळं कोण ठरवतं? जीन्स ठरवतं. ओके. का बरं असं? कारण त्याच्याकडे तशा पद्धतीचे सर्व कोड केलेली माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे सगळी कोडेड फॉर्ममध्ये. सो जीन ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग्स. सो इट इज कॉल्ड ॲज फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. अँड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज ऑल्सो स्टोर्ड इन जीन्स. पुन्हा एकदा आपण मागच्या स्लाईडकडे आलेलो आहे. इथे तुम्हाला क्रोमोझोम दिसतात. यू नो दॅट क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. आणि ह्या DNA वरचा छोटासा फ्रॅगमेंट आपल्याला इथे हायलाईट करून दाखवला, दॅट इज जीन्स. तुम्ही मागच्या वर्षी मेंडेल शिकलेला आहात. ह्या मेंडेलमध्ये आपण ह्या जीन्सच्या पेअर्सनाच अलिल्स असं म्हटलेलं होतं, तोच शब्द इथे वापरलेला आहे. अँड बिकॉज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ द नायट्रोजिनस बेसेस, डिफरंट टाईप्स ऑफ जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. ह्या क्रोमोझोमवर वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आपल्याला प्रेझेंट दिसून येतात. ओके. So genes are responsible for transmission of the characters from one generation to other generation. म्हणजे आपल्यामध्ये आपल्या आईसारखे, आपल्या वडिलांसारखे गुणधर्म येतात. म्हणजे काय होतात? त्यांच्या शरीरामध्ये जे जीन्स आहेत तसेच जीन्स हे आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत. मायटॉसिस आणि मिओसिसचा चॅप्टर अभ्यासताना, सेल डिव्हिजन अभ्यासताना मिओसिसमध्ये तुम्ही हे अभ्यासलाल की
कशा पद्धतीने हे जीन्स हे एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पॅरेंट सेलकडून डॉटर सेलकडे ट्रान्समिट केले जातात. ओके, सो जीन्स आर इम्पॉर्टंट ॲज अ हेरिडिटरी युनिट. As this DNA is present in the nucleus and it contains phosphoric acid, it is called as nucleic acid. You have studied it. The another type of nucleic acid which is also present in cell, I am not calling it as a nucleus, it is present in the cell because RNA is present in nucleus as well as in the cytoplasm. DNA is present only in the nucleus. DNA is not present in the cytoplasm. You can better understand the difference between cytoplasm and nucleus. Okay, so DNA is present only in the nucleus. On the other hand, RNA, the another nucleic acid, it is present in nucleus as well as in the cytoplasm. So RNA, it is nothing but the ribose nucleic acid. Now how there is a structure of ribosome. Let's study about the structure of ribosome. फर्स्ट ऑफ ऑल द मेन डिफरन्स, इट इज सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. मग असे आपण बघितलं ते डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर होतं. हे कसं आहे, सिंगल स्ट्रँड आपल्याला इथे प्रेझेंट दिसतोय. ओके, ह्याच्यावर सुद्धा शुगर फॉस्फेट बॅकबोन आहे, ह्याच्यावर सुद्धा नायट्रोजिनस बेसेस आहेत. पण हे नायट्रोजिनस बेसेस कसे आहेत बघा, ॲडेनिन आहे, गॉनिन आहे, सायटोसिन आहे. फक्त थायमिनच्या ऐवजी काय आहे इथे, युरासिल आहे. So the characteristic feature of the structure of RNA is that instead of thymine there is uracil. DNA contains thymine but RNA lacks thymine. Instead of thymine there is uracil. There are three different types of RNA. The one is messenger RNA, another one is ribosomal RNA and third one is transfer RNA. ही फिगर तुम्हाला 9वी मध्ये पण गेलेली आहे, इंट्रोडक्शन झालेली आहे. आज आपण पुन्हा थोडंसं आपल्याला प्रोटीन सिंथेसिस शिकण्यासाठी जे उपयोगाचं आहे या तिन्ही RNAचं ते अभ्यासणार आहोत. ओके, सो लेट्स स्टडी अबाउट द RNA. फर्स्ट वन इज मेसेंजर RNA. हिअर देअर इज अ स्ट्रक्चर और फिगर ऑफ मेसेंजर RNA. यू आर ऑब्झर्विंग दॅट इट इज अ लिनियर RNA. स्ट्रेट लाईन सारखा आहे हा, म्हणून आपण शब्द काय वापरला आहे, हा कसा आहे, लिनियर RNA आहे. या लिनियर RNAवर तुम्हाला AUG, AUC वगैरे वगैरे असे कोड्स दिसत आहेत, नायट्रोजिनस बेसेस दिसत आहेत. हे काय आहेत, तर हे नायट्रोजिनस बेसेस आहेत, नो डाऊट. हा RNA आहे म्हणून इथे कुठेही तुम्हाला थायमिनचा T दिसत नाही आहे, इथे काय दिसतो, U दिसतो. ओके, ही काय आहे, तर ही mRNAची भाषा आहे. आपल्याला का भाषा लागती, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपला मेसेज दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्याला काय सांगायचं आहे हे समोरच्याला समजावं म्हणून आपण कशाचा वापर करतो, भाषेचा वापर करतो. तसं हे जे RNA आहेत, कुठलाही RNA असेल, mRNA असेल, rRNA असेल किंवा tRNA असेल, ह्या RNAचं काम काय आहे, तर प्रोटीन सिंथेसिस करायचं, प्रोटीन्स तयार करायचे बॉडीमध्ये लागणारे वेगवेगळे. पण प्रोटीन तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल आहे किंवा त्या प्रोटीन तयार करण्याची जी रेसिपी आहे, सोप्या भाषेत बघूयात आपण, ही कोणाकडे आहे, DNAकडे. DNAवर जे जीन्स आहेत, जे फ्रॅगमेंट्स आहेत छोटे छोटे, ह्या फ्रॅगमेंटकडे ती रेसिपी आहे. पण प्रिपरेशन कोणाला करायचं आहे, RNAला. म्हणजे या RNAला जाऊन काय करायची, पहिले ती रेसिपी घेऊन यावी लागेल ना. जसं आपण शेजारणीकडनं रेसिपी लिहून आणतो आणि त्या पद्धतीने एखादी रेसिपी बनवतो, तसं ह्या RNAला काय करायचं आहे, रेसिपी बनवायची आहे, प्रोटीन्स बनवायचे आहेत. पण त्याची माहिती मात्र कोणाकडे आहे, जीन्सकडे. म्हणजे या RNAला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिले DNAकडून ती माहिती आणावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर ती दुसऱ्या किंवा समोरच्या व्यक्तीला सांगायची आहे, शेअर करायची त्याच्यासोबत आणि मग त्याच्या मदतीने काय करायचं आहे, नवीन प्रोटीन बनवायचं आहे. मग हे सगळं करत असताना हे जे कम्युनिकेशन आहे, हे कम्युनिकेशन इफिशियंटली व्हावं, इझिली व्हावं, करेक्ट व्हावं म्हणून इथे काय आहे, लँग्वेज. So the language of mRNA, it is in the form of codon. कुठल्या रूपामध्ये आहे ही, कोडॉनच्या रूपामध्ये. Now what is codon? The group of 3 न्यूक्लिओटाइड्स. बघा, mRNAवर असणारा 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो गट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोडॉन म्हणणार आहोत. So each codon represents a specific amino acid. प्रत्येक कोडॉन म्हणजे काय आहे, तर एक अमिनो ॲसिड आहे. बिकॉज अमिनो ॲसिड इज द मोनोमर ऑर प्रिकर्सर ऑफ द प्रोटीन्स. आणि म्हणून असे अमिनो ॲसिड एकत्र येऊन प्रोटीन बनणार आहेत. मग कुठले कुठले अमिनो ॲसिड्स आपल्याला नवीन प्रोटीन तयार करण्यासाठी हवे आहेत,
हे कशाच्या साहाय्याने ठरणार आहे? ह्या कोडॉन्सच्या साहाय्याने ठरणार आहे. इट इज मेड अप ऑफ 3 बेसेस अँड देर आर 20 डिफरंट अमिनो ॲसिड्स. बरोबर आहे. बघा, कोडॉन किंवा नायट्रोजिनस बेसेस 4च आहेत, पण त्यांचे 3-3चे वेगवेगळे परमिएशन कॉम्बिनेशन्स होऊन इथे काय तयार झाले? 20 अमिनो ॲसिड्स इथे तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा मागच्या फिगरकडे जाऊयात. ह्या मागच्या फिगरमध्ये बघा, आपण थोडंसं मोठं केलं ह्याला. इथे तुम्हाला MET फॉर मिथिऑनिन, ॲस्परजिन, प्रोलिन, ग्लायसिन, ॲलॅनिन, ल्युसिन, फिनाइल कीटोनामाइन असे वेगवेगळे काय दिसत आहेत तुम्हाला? अमिनो ॲसिड्सची नावं दिसत आहेत. इथे अजून एक गोष्ट जाता जाता लक्षात घ्यायची आहे. हा जो पहिला AUG आहे, mRNAची जिथे सुरुवात होते तिथे कंपल्सरी कॉन्स्टंट काय असतो? AUG हाच कोडॉन असतो. आणि इथे संपताना मात्र UAA, UAG, UGA यापैकी कुठलाही एक कोडॉन असतो. हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टॉप करतो, म्हणून याला नाव दिलेलं आहे स्टॉप कोडॉन. ओके. सो अशा पद्धतीचा हा mRNA, ह्या mRNAवर असणारा ग्रुप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स दॅट इज कॉल्ड ॲज कोडॉन ऑर ट्रिपलेट कोडॉन. पुन्हा एकदा प्रोटीन सिंथेसिस शिकताना आपल्याला हे शब्द जातीलच. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊयात. सेकंड टाईप ऑफ RNA दॅट इज रायबोझोमल RNA. So ribosomal RNA, as per name suggests, it is mainly used for binding the 2 subunits of ribosomes. Now first recall what is ribosome. Ribosome is one of the cell organelle. 8th standard मध्ये आपल्याला हा भाग झालेला आहे. Ribosome is one of the cell organelle which is found remain attached with the endoplasmic reticulum in the cell. सेलमध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्यावर आपल्याला रायबोझोम्स अटॅच झालेले दिसून येतात. असा रायबोझोम असणारा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्यालाच आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. सो या रायबोझोमल RNAचं महत्त्वाचं काम काय आहे? तर ह्या रायबोझोम्सचे 2 सबयुनिट बाइंड करणं आणि प्रोटीन सिंथेसिसला मदत करणं. सो प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स ऑन रायबोझोम्स विच आर मेड अप ऑफ 2 सबयुनिट्स अँड बोथ सबयुनिट्स आर मेड अप ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रायबोझोमल RNA. ह्या रायबोझोमल RNAने ह्या रायबोझोमचे 2ही सबयुनिट्स बनलेले असतात. आता ह्याचा रोल काय आहे तोही थोडक्यात आपण इथे बघूयात. सो हे रायबोझोम्स मी तुम्हाला म्हटलं की असेंबल्ड करून ठेवतात 2ही सबयुनिटला, आणि ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस जे होणार आहे, ॲक्च्युअल प्रोटीनचं जे बाइंडिंग होणार आहे किंवा जे अमिनो ॲसिड्स कॅरी केले जाणार आहे tRNAकडनं, त्यांना डिकोडेड करण्याचं काम किंवा त्यांना एकत्र आणण्याचं काम हा कोण करतो? rRNA करतो. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे tRNA. पहिल्यांदा त्याचं स्पेसिफिक असं स्ट्रक्चर लक्षात घ्या. mRNA लिनियर होता, rRNA स्पेरिकल टाईपचा होता, इरेग्युलर शेपचा होता. tRNA मात्र लूप स्ट्रक्चर आहे. लूप, LOOP. लूप म्हणजे बघा इथे एक लूप तयार झाला आहे, इथे एक लूप तयार. ॲक्च्युली हा सिंगल स्ट्रँडेडच आहे. इथून सुरू झाला, पुन्हा वळला आणि अशा पद्धतीने लूप तयार केले. ह्यालाच आपण सरळ केला तर तो सरळ होणार आहे. एकच आहे, फक्त कॉइलिंग झालं आहे म्हणून लूप स्ट्रक्चर आहे. 2 साईट महत्त्वाच्या. एक आहे अँटीकोडॉन लूप. ह्याचं फंक्शन काय आहे हे तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस शिकताना लक्षात येईल. आणि ह्या आहे अमिनो ॲसिड अटॅचमेंट साईट. त्याचं नावच आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की अरे इथे अमिनो ॲसिड्स येऊन अटॅच होत असतील. बघा या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. mRNA ह्या रायबोझोमच्या बरोबर 2 सबयुनिट्सच्या मध्ये जी नॉच आहे तिथे येऊन अटॅच होतो. त्याला व्यवस्थित ओरिएंट करायचं, आणून स्थानापन्न करण्याचं कामसुद्धा rRNAच करत असतो. त्याच्यानंतर ह्या दोन्ही सबयुनिट्सला एकत्र बांधण्याचं कामसुद्धा कोण करत असतो? rRNAच करत असतो. आणि त्याचबरोबर mRNAवर असणारे जे कोडॉन्स आहेत त्यांना कॉम्प्लिमेंटरी असे अँटीकोडॉन्स असणारा tRNA शोधून आणून इथं फिक्स करण्याचं कामसुद्धा rRNA करत असतो. tRNA काय करतो? तर तो त्याच्या अँटीकोडॉनला ॲज पर द मेसेज ऑफ RNA कुठलं प्रोटीन तयार करायचं आहे? mRNAवर कोडॉन कोण आहेत? AAA. म्हणजे tRNA कसा असला पाहिजे? कॉम्प्लिमेंटरी बेसेस असणारा, म्हणजे U अशा पद्धतीचे अँटीकोडॉन. बघा इथे अँटीकोडॉन लूप होतं. हे अँटीकोडॉन असे इथे खाली बाइंड झालेले आहेत. हा tRNA येऊन बरोबर ह्याच्यावर फिक्स होतो आणि एक नवीन प्रोटीन मॉलिक्यूल अमिनो ॲसिड हा या पेप्टाईड चेनला
अटॅच होतो. अशा पद्धतीने प्रोटीन सिंथेसिसचं काम करायला RNA मदत करतात. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये अभ्यास केला की हे जे हेरिडिटी आहे, ही जी इनहेरिटन्सची प्रॉपर्टी आहे, जी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसून येते, ही कोणामुळे दिसून येते. हू आर द रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी. नाव हाऊ द स्टडी ऑफ हेरिडिटी इज युजफुल टू द ह्युमन बीइंग्स. ह्या सुरुवात कशी झाली, कोणाला हे पहिल्यांदा अभ्यासासाठी इंटरेस्ट निर्माण झाला, कोणी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, तर ह्याचं श्रेय जातं जॉन ग्रिगर मेंडल यांना. ओके, ही इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स और पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. नाव व्हॉट इज जेनेटिक्स. जेनेटिक्स इज नथिंग बट द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ जीन्स. ज्याच्यामध्ये जीन्स, त्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं रेग्युलेशन, त्यांचं स्ट्रक्चर ह्यांचा अभ्यास केला जातो. त्याला जेनेटिक्स असं म्हणतात. मॉडर्न मॉलिक्युलर बायोलॉजीची अतिशय ॲडव्हान्स अशी ही ब्रांच आहे. पण याची सुरुवात कधी झालेली होती, तर जवळजवळ 18व्या शतकामध्ये 1886मध्ये ग्रिगर जॉन मेंडेल यांनी काय केलेलं होतं, तर इनहेरिटन्सचे लॉज पुट फोर्थ केलेले होते. पी प्लॅन्टवर त्यांनी अभ्यास केला होता. मागच्या वर्षी आपण डिटेलमध्ये हे अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर 1901मध्ये ह्युगो डी राईस नावाच्या सायंटिस्टने म्युटेशनल थेरी एक्सप्रेस केली की म्युटेशन्स होतात सजीवांमध्ये. म्हणजे काय, त्यांच्या DNA अचानकरित्या बदल घडून येतात. बदल कुठे घडून येतात, तर त्या DNAवर असणारे जे नायट्रोजनस बेसेस आहेत, जे कोडोजन्स आहेत, ह्या कोडोजन्सच्या स्ट्रक्चरमध्ये बदल घडून येतात आणि त्याच्यामुळे प्रोजेनीमध्ये व्हेरिएशन्स दिसून येतात. अँड धिस म्युटेशनल थेरी ऑफ इव्होल्युशन इट वॉज प्रपोज्ड बाय ह्युगो डी राईस. देन इन 1902 वॉल्टर अँड सुदान, the two scientists observed pair chromosome in the cells of grasshopper. नागतोड्यामधले सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास केला गेला की त्याच्या पेशीमध्ये, त्याच्या न्यूक्लियसमध्ये पेअर्ड क्रोमोझोम दिसून आले. तोपर्यंत क्रोमोझोम्स हे पेअर्ड आहेत अशा पद्धतीचा अभ्यास केला गेलेला नव्हता. हा अभ्यास पुढे कंटिन्यू झाला, रिसर्च पुढे प्रोसीड झाला अँड इट वॉज फाउंड दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. पेअर्ड क्रोमोझोम्सचा शोध लागला. मग हे क्रोमोझोम्स कशाने बनलेले आहेत, मग DNA बनलेली आहेत. मग DNA काय काम करतो आहे, तर ह्या DNAवर काय आहेत, जीन्स आहेत आणि हे जीन्स हे हेरिडिटरी कॅरेक्टरसाठी किंवा ट्रान्समिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग हे जीन्स जे आहेत हे नक्की कुठे आहेत, तर ते कुठे आहेत, तर क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहेत. हे अभ्यासांती सिद्ध केलं गेलं. 1944मध्ये 3 सायंटिस्ट होते, ऑस्टुअल लॅव्हेरी, मॅक्लियन मॅकार्टी अँड कोलिन मॅक्लॉइड. दे प्रूव्ड दॅट, very important investigation, except viruses, all living organisms has DNA as genetic material. सर्व सजीवांमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे युनिट ऑफ हेरिडिटी, युनिट ऑफ ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स हे काय आहे, DNA आहे. फक्त त्याला अपवाद कोण आहे, एक्सेप्शन कोण आहे, तर व्हायरसेस. बिकॉज व्हायरसेस हॅज जेनेटिक मटेरियल ॲज DNA और RNA. पण व्हायरसेसमध्ये फक्त DNAच असतो असं नाही. व्हायरसेसमध्ये काय आहे, आयदर DNA किंवा RNA. पण व्हायरसेस सोडून बाकी सर्व सजीवांमध्ये हेरिडिटरी मटेरियल किंवा जेनेटिक मटेरियल हे फक्त आणि फक्त DNAच आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे. ओके, सो ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. देन इन 1961 Francois Jacob and Jacques Monod proposed a model of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. प्रोटीन सिंथेसिस नक्की कसं होतं, की मगाशी मी म्हटलं तसं की रेसिपी घेऊन यायची आहे प्रोटीन बनवायची, तर ती कोणाकडून घेऊन यावी लागते, DNA कडून. कोण आणतं, RNA आणतो, mRNA आणतो मेनली, आणि मग तो rRNA आणि tRNAला पण शेअर करतो आणि काय बनवले जातात, प्रोटीन्स बनवले जातात. सो हे पहिल्यांदा जॅकोब आणि मोनाद यांनी प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर 1968मध्ये भारतीय वंशाचे एक शास्त्रज्ञ होते डॉक्टर हरगोविंद खुराना. त्यांनी आणि त्यांच्या टीमने कंप्लीट जेनेटिक कोड प्रोटीन सिंथेसिसचा शोधून काढला. ओके, वेगवेगळ्या 20 प्रकारचे अमिनो ॲसिड्स हे कॉम्बिनेशन आणि परमिएशन्सने कशा पद्धतीने तयार होतात हे पहिल्यांदा कोणी शोधून काढलं, डॉक्टर हरगोविंद खुराना. आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा
दिलं गेलं. आणि ह्या सगळ्याचा परिपाक, ह्या सगळ्याची फलश्रुती म्हणजे आत्ताचं काय आहे, आपली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, ज्याला आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. नावच त्याचं आहे रिकॉम्बिनंट, म्हणजे कॉम्बिनेशन आहे कोणाचं, DNAचं. इथे चित्रात तुम्हाला दिसतंय 2 वेगवेगळे DNA आहेत आणि त्यांना काय केलं गेलेलं आहे, इथे एकत्र केलेलं आहे, त्यांचं कॉम्बिनेशन केलं गेलेलं आहे. थोडक्यात 2 वेगवेगळे DNA आले, म्हणजे एकत्र आले, म्हणजे नवीन 2 कॅरेक्टर्स एकत्र आले, नवीन 2 गुणधर्म एकत्र आले आणि अशा पद्धतीने 2 नवीन गुणधर्म एकत्र करून आपण एक नवीन जीव किंवा नवीन पेशी किंवा नवीन गुणधर्म असणारा DNA हा प्रयोगशाळेमध्ये आता सक्सेसफुली तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने ही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ही काय आहे, सध्याच्या मॉडर्न जेनेटिक्सचा पाया आहे. आता ह्या जेनेटिक्सचा उपयोग काय, कशासाठी जेनेटिक्सला एवढं महत्त्व आहे. तुम्ही आजकाल बऱ्याचदा जेनेटिक्स हा शब्द ऐकता. सो जेनेटिक्स हॅव इम्पॉर्टन्स इन ट्रीटिंग, डायग्नोसिंग अँड प्रिव्हेंटिंग द हेरिडिटरी डिसऑर्डर्स. जे ड्रेडफुल, कधीही बरे न होणारे असे हेरिडिटरी डिसऑर्डर्स होते, हे हेरिडिटरी डिसऑर्डर्स डायग्नोस करण्यासाठी, बरोबर, त्यांचं निदान करण्यासाठी, त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी आणि काही प्रमाणामध्ये त्यांचं प्रिव्हेन्शन करण्यामध्ये सुद्धा आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीने यश मिळवले. जसं पोटात वाढणाऱ्या गर्भामध्ये डाऊन सिंड्रोमसारखा एखादा हेरिडिटरी डिसऑर्डर आहे का नाही, हे आपण ते फिटस पोटामध्ये असताना आईच्याच अभ्यासू शकतो आणि तसं असेल तर त्याच्यावर योग्य ती उपाययोजना केली जाते. त्याच पद्धतीने सिकल सेल ॲनिमिया असेल, हिमोफिलिया तुम्हाला माहिती असेल, रक्त न गोठण्याचा जो विकार असतो, हे सगळे हेरिटरी डिसऑर्डर्स आहेत आणि ह्या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, त्यांच्यावर उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वेगवेगळ्या वनस्पतींच्या, प्राण्यांच्या हायब्रिड व्हरायटीज आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स, ज्याच्यामध्ये आपण म्युटंट स्ट्रेन म्हणजे जास्त प्रोडक्शन देणारे असे जे स्ट्रेन्स आहेत, मायक्रोब्सचे स्ट्रेन म्हणजे टाईप, असा टाईप्सचा वापर करून आपण काय केलेले आहेत, वेगवेगळे इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट असे प्रॉडक्ट्स जे आहेत हे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण जेनेटिक्सचा वापर किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर हा ह्युमन वेलफेअरसाठी केलेला आहे. त्याचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने हेरिडिटी किंवा जेनेटिक्सचा अभ्यास सुरू झाला, सायंटिस्टनी कशा पद्धतीने काम केलं, हे आपण इथे थोडक्यात बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिसचा भाग अभ्यासणार आहोत. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट्स द्या, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.